गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन पाहतोय अल्किन्स. तर अल्किन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला आयसोमेरिझम इन अल्किन्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता आणि याच्यामध्ये आपण इन डिटेल स्ट्रक्चरल आयसोमेरिझम डिस्कस केलेला आहे. याच्यामध्ये आज आपण पाहतोय न्यू पॉईंट जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम इज ऑल्सो नोन ॲज सेस ट्रान्स आयसोमेरिझम. जिओमेट्रिकल आयसोमेरिझमला अजून काय म्हणतात? सेस ट्रान्स आयसोमेरिझम असे म्हणतात. तर जिओमेट्रिकल आयसोमेरिझम हा स्टेरिओ आयसोमेरिझमचा टाईप आहे. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम हा कशाचा टाईप आहे? स्टेरिओ आयसोमेरिझमचा टाईप आहे. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला कोणकोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो आणि तो कशामुळे पाहायला मिळतो ते आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय जिओमेट्रिकल आयसोमेरिझम जी आय म्हणजे काय? जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. इथून पुढे लक्ष ठेवा, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आपण शॉर्टमध्ये असं लिहिणार आहेत जी आय म्हणजेच काय? जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम अरायजेस ड्यू टू restricted rotation first in double bond. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला कशामुळे पाहायला मिळतो? रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन डबल बॉन्ड. रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन डबल बॉन्ड म्हणजे काय? अल्केन म्हणजे हायड्रोकार्बनचा फर्स्ट पार्ट अल्केन्स. अल्केन्समध्ये कोणता बॉन्ड असतो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. नीट लक्ष द्या, अल्केन्समध्ये कोणता बॉन्ड असतो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. समजा हा एक कार्बन ॲटम आहे, हा एक कार्बन ॲटम आहे, किंवा काय करा, हा जो माझा हात आहे तो एक कार्बन ॲटम कन्सिडर करा आणि हा जो माझा हात आहे तो दुसरा कार्बन ॲटम कन्सिडर करा. ह्या दोन कार्बनच्या मध्ये हा काय आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इझिली काय होतो? रोटेट होतो. फ्री रोटेशन आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये, कारण हा बॉन्ड कोणता आहे? सिग्मा बॉन्ड आहे. फ्री रोटेशन होतं आहे. फ्री रोटेशन झाल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला कोणता आयसोमेरिझम पाहायला मिळतो? कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. आज आपण टॉपिक पाहतोय अल्किन्स. तर अल्किन्समध्ये कोणता बॉन्ड आहे सांगा? अल्किन्समध्ये आहे डबल बॉन्ड. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. कार्बन कार्बनमध्ये हा डबल बॉन्ड. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन आणि त्या दोघांच्या मध्ये हा आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता याचं रोटेशन होतं का? याचं रोटेशन होतं का? याचं रोटेशन होत नाही. जसं सिंगल बॉन्डचं इझिली रोटेशन होतं तसं डबल बॉन्डचं इझिली रोटेशन होतं का? आणि रोटेशन होत नाही. त्यालाच वर्ड आपण काय यूज करतोय? रेस्ट्रिक्टेड रोटेशन. रेस्ट्रिक्टेड रोटेशन याचा अर्थ नो रोटेशन इन डबल बॉन्ड, दॅट इज रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन डबल बॉन्ड. आणि ह्या डबल बॉन्डमध्ये रेस्ट्रिक्टेड रोटेशन आहे, रोटेशन होत नाही आहे आणि त्यामुळे अल्किन्समध्ये आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. लक्षात आलं? रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन डबल बॉन्ड. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम अरायजेस ड्यू टू रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन डबल बॉन्ड. रेस्ट्रिक्टेड रोटेशनचा मिनिंग समजला? रोटेशन होत नाही इन डबल बॉन्ड. आता कोणकोणते डबल बॉन्ड असू शकतात? फॉर एक्झाम्पल कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. फक्त काय पाहिजे? डबल बॉन्ड पाहिजे. कार्बन नायट्रोजनमध्ये सुद्धा डबल बॉन्ड असू शकतो. याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आहे अशा कंपाऊंडमध्ये सुद्धा आपल्याला GI पाहायला मिळतो. त्यानंतर आहे नायट्रोजन डबल बॉन्ड. फक्त काय पाहिजे? डबल बॉन्ड. मग तो कार्बन कार्बन असो, कार्बन नायट्रोजन असो किंवा नायट्रोजन असो, फक्त काय पाहिजे? डबल बॉन्ड. ड्यू टू रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन डबल बॉन्ड. आणि सेकंड कशामध्ये पाहायला मिळतं आपल्याला? इन सायक्लिक स्ट्रक्चर. तर सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काय होतं? रेस्ट्रिक्टेड रोटेशन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, आता हे सायक्लिक स्ट्रक्चर कोणतं आहे? आधी मी तुम्हाला सायक्लिक स्ट्रक्चर सांगतो कोणते ते. अलिसायक्लिक कंपाऊंड्स. सायक्लिक स्ट्रक्चर म्हणजे कोणते कंपाऊंड्स? तर अलिसायक्लिक कंपाऊंड. अलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे कोणता? तर हा कंपाऊंड. दिस इज सायक्लोप्रोपेन, दिस इज सायक्लोब्युटेन, दिस इज सायक्लोपेंटेन, दिस इज सायक्लोहेक्झेन. आता मला सांगा, सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड आहे का? म्हणजे तुमच्यासमोर जे मी 4 कंपाऊंड काढलेत, सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन आणि सायक्लोहेक्झेन, याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे का? डबल बॉन्ड आहे याच्यामध्ये.
तरीसुद्धा याच्यामध्ये काय आहे, रेस्ट्रिक्टेड रोटेशन आहे. रेस्ट्रिक्टेड रोटेशन कसं आहे पहा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन सांगतोय. दिस इज सायक्लोब्युटेन, CH2 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 आलं लक्षात. तर हा आहे सायक्लोब्युटेन. तर ह्या सायक्लोब्युटेनमध्ये हा बॉन्ड कोणता आहे हा बॉन्ड कोणता आहे, सिग्मा बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आहे ना हा, सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड. सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये जो सिग्मा बॉन्ड आहे, आपण जनरली काय सांगतो की सिग्मा बॉन्डचं रोटेशन होतं, पण कोणत्या कंपाऊंडमध्ये, ओपन चेन कंपाऊंडमध्ये, अल्केन्समध्ये. हे कोणते आहेत, सायक्लो अल्केन्स आहेत. हे सायक्लिक फॉर्ममध्ये आहे. दिस इज सिग्मा बॉन्ड, दिस इज सिग्मा बॉन्ड, दिस इज सिग्मा बॉन्ड, दिस इज सिग्मा बॉन्ड. ह्या सिग्मा बॉन्डचं सुद्धा रोटेशन होत नाही आहे. आता लक्ष द्या इकडं, समजा तुम्ही हा कार्बन सिंगल बॉन्ड तुम्ही कॉन्स्टंट ठेवला आणि समजा तुम्ही हा रोटेट करायला गेलात, कोणता, हा रोटेट करायला गेलात, तर होणार काय हा रोटेट करायला गेलात तर काय होणार, स्ट्रेन येणार म्हणजे ताण येणार आणि त्यामुळे ही रिंग काय होणार, अनस्टेबल होणार, स्टेबल होणार नाही. आत्ता ही रिंग कशी आहे, स्टेबल आहे. आणि जर तुम्ही हा बॉन्ड रोटेट करण्याचा प्रयत्न केला तर ह्या रिंगवरती काय येणार, स्ट्रेन येणार आणि त्यामुळे ही जी रिंग आहे ती रिंग काय होणार, अनस्टेबल होणार. याचा अर्थ सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये, अलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये हा जो कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्याचंही रोटेशन होत नाही आहे. म्हणजे डबल बॉन्डचं रोटेशन होत नाही आहे आणि सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये जे सिग्मा बॉन्ड आहेत त्यांचंही रोटेशन होत नाही आहे आणि त्यामुळे अशा कंपाऊंडमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो, GI पाहायला मिळतो. समजलं सर्वांना. तर GI आपल्याला कोणकोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो आणि तो कशामुळे पाहायला मिळतो, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम अरायजेस ड्यू टू रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन डबल बॉन्ड और रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन सायक्लिक स्ट्रक्चर. समजलं सर्वांना. डबल बॉन्डमध्ये रेस्ट्रिक्टेड रोटेशन आहे, डबल बॉन्ड रोटेट होत नाही त्यामुळे पाहायला मिळतो. आणि सेकंड कशामुळे, तर सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये हा जो सिग्मा बॉन्ड आहे त्या सिग्मा बॉन्डचंही रोटेशन होत नाही, रेस्ट्रिक्टेड रोटेशन आहे आणि त्यामुळे सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपल्याला GI पाहायला मिळतो. समजलं सर्वांना. तर हे नोट करून घ्या. आपण फर्स्ट काय पहा, डेफिनेशन आणि त्यानंतर मग एक्झाम्पल्स पहा. जिओमेट्रिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन, जिओमेट्रिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन काय पहा, द कंपाऊंड्स हॅव्हिंग same molecular formula, the compounds having same molecular formula, same structural formula, SF म्हणजेच काय, तर structural formula, but difference in the arrangement of atoms or groups in space due to restricted rotation around double bond or cyclic structure are called geometrical isomers, and this phenomenon is known as geometrical isomerism. This is the definition of geometrical isomerism. geometrical isomerism म्हणजे काय, ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युलासुद्धा सेम असतो, फक्त डिफरन्स कशामध्ये असतो, डिफरन्स इन दी अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन स्पेस. पाठीमागच आपण सांगितलं होतं की जिओमेट्रिकल आयसोमेरिझम हा स्टेरिओ आयसोमेरिझमचा एक टाईप आहे. स्टेरिओ आयसोमेरिझम, स्टेरिओ म्हणजेच काय, स्पेस. आपण जेव्हा स्टेरिओ आयसोमेरिझमची डेफिनेशन सांगितली होती ती डेफिनेशन इथपर्यंत सेम होती. तर स्पेस म्हणजे काय, एक विशिष्ट जागा. डिफरन्स इन दी अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन स्पेस म्हणजे फक्त डिफरन्स कशामध्ये आहे, ॲटमच्या आणि ग्रुपच्या अरेंजमेंटमध्ये इन स्पेस. ड्यू टू कशामुळे, ड्यू टू रेस्ट्रिक्टेड रोटेशन अराउंड डबल बॉन्ड.
आताच आपण सांगितले रेस्ट्रिक्टेड रोटेशन अराउंड डबल बॉन्ड म्हणजे काय, तर डबल बॉन्डचं रोटेशन होतं का, डबल बॉन्डचं रोटेशन होत नाही आहे आणि त्यामुळे ॲटमची आणि ग्रुपची एक विशिष्ट अरेंजमेंट असते. अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात, जिओमेट्रिकल आयसोमर्स म्हणतात आणि ह्या फेनॉमेनॉनला काय म्हणतात, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम असं म्हणतात. जिओमेट्रिकल आयसोमर्स म्हणजे कोणते, तर जिओमेट्रिकल आयसोमर्स म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, फक्त त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो कशामध्ये डिफरन्स आहे, तर त्याच्यामध्ये जे ॲटम आहेत किंवा जे ग्रुप आहेत त्यांच्या अरेंजमेंटमध्ये फक्त डिफरन्स आहे. आणि तो डिफरन्स कशामुळे आहे, रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन डबल बॉन्ड किंवा रेस्ट्रिक्टेड रोटेशन इन सायक्लिक स्ट्रक्चर आर कॉल्ड जिओमेट्रिकल आयसोमर्स अँड दिस फेनॉमेनॉन इज नॉन एज जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बनची किती व्हॅलन्सी असते, 4 असते. हे 2 व्हॅलन्सी आहे ह्या कार्बनचे आणि ही 4th व्हॅलन्सी 1 2 3 4. ह्या कार्बनचे सुद्धा 4 व्हॅलन्सी आहे 1 2 3 and 4. आता समजा ह्या कार्बन टर्मला अटॅच आहे ए आणि बी आणि ह्या कार्बन टर्मला अटॅच आहे ए आणि बी. हा झाला फर्स्ट कंपाऊंड. पुढे सी डबल बॉन्ड सी, ए बी, बी ए. आता मला सांग ह्या कंपाऊंडचा आणि ह्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेमच आहे ना. 2 कार्बन ए बी ए बी, इथे पण 2 कार्बन ए बी आहे ना. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा सेम आहे. ह्या कार्बन टर्मला कटायचे आहे ए आणि बी, ह्या कार्बन टर्मला कटायचे आहे ए आणि बी. तेच आहे ह्या कार्बन टर्मला ए आणि बी अटॅच आहे, ह्या कार्बन टर्मला सुद्धा ए आणि बी अटॅच आहे. मग डिफरन्स कशामध्ये आहे, डिफरन्स इन दी अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन स्पेस. आता इथे पहा ए हे कुठे आहेत, सेम साईडला आहेत ना. इथे पहा ए आणि ए हे कुठे आहेत, अपोजिट साईडला आहेत आणि यालाच म्हणतो आपण डिफरन्स इन दी अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन स्पेस. आलं लक्षात. ड्यू टू रेस्ट्रिक्टेड रोटेशन अराउंड डबल बॉन्ड और सायक्लिक स्ट्रक्चर. आता जर समजा तुम्ही हा कार्बन ॲटम रोटेट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या एला जर तुम्ही वर नेण्याचा प्रयत्न केला तर तो जाणार नाही आहे, कारण कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे आणि त्याचं रोटेशन रेस्ट्रिक्टेड आहे, त्यामुळे तो रोटेट होत नाही आहे आणि रोटेट न झाल्यामुळे ए हा वरती जाणार नाही. जर ए खाली असेल तर तो खालीच राहणार, इथे ए जर वरती असेल तर तो वरतीच राहणार. इथे पहा 2 ए कुठं आहेत, तर एका साईडला डबल बॉन्डच्या एका साईडला अप्पर साईडला. इथे जर तुम्ही बघितलं डबल बॉन्डच्या एक ए आहे अप्पर साईडला, एक ए आहे लोअर साईडला. म्हणजे इथे काय आहे, डिफरन्स इन दी अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आणि हे तुम्ही चेंज नाही करू शकत. आलं लक्षात, कारण डबल बॉन्डचं रोटेशन होत नाही त्यामुळे हे तुम्ही चेंज नाही करू शकत. समजलं सर्वांना. तर ही होती डेफिनेशन जिओमेट्रिकल आयसोमेरिझमची. यालाच आपण काय म्हणतोय, सिस ट्रान्स आयसोमेरिझम असंही म्हणतोय. आता याला सिस ट्रान्स आयसोमेरिझम का म्हणतात, सिस ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजे काय ते आपण पाहूया. फर्स्ट आहे नोट करा, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम इज ऑल्सो नोन ॲज सिस ट्रान्स आयसोमेरिझम. तर जिओमेट्रिकल आयसोमेरिझमलाच अजून आपण काय म्हणतोय, सिस ट्रान्स आयसोमेरिझम म्हणतोय. तर हे सिस ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजे काय ते आपण पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट आहे सिस आयसोमर, फर्स्ट इज सिस आयसोमर अँड सेकंड इज ट्रान्स आयसोमर. सिस आयसोमर म्हणजे काय, तर हा जो सिस वर्ड आहे तो सिस वर्ड एक लॅटिन वर्ड आहे. सिस हा जो वर्ड आहे तो एक लॅटिन वर्ड आहे आणि या सिसचा मिनिंग काय होतो, सेम साईड. सिस मीन्स सेम साईड. डेफिनेशन काय, 2 आयडेंटिकल ॲटम्स. कोणता वर्ड आहे, आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे काय, सेम. 2 same atoms, 2 identical atoms or groups lie on the same side of double bond, lie on the same side of double bond. जर 2 आयडेंटिकल ॲटम किंवा 2 आयडेंटिकल ग्रुप हे जर डबल बॉन्डच्या सेम साईडला असतील म्हणजे एका साईडला असतील तर अशा आयसोमरला काय म्हणायचं, सिस आयसोमर. ज्या आयसोमरमध्ये 2 आयडेंटिकल ॲटम किंवा 2 आयडेंटिकल ग्रुप हे जर डबल बॉन्डच्या सेम साईडला असतील, सेम साईडला असतील म्हणजे एका साईडला असतील तर अशा आयसोमरला काय म्हणायचं, सिस आयसोमर म्हणायचं. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH3. इथे एक आपण एक्झाम्पल घेतलं आहे CH3 डबल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड CH3. याचं IUPAC नेम काय आहे, दिस इज ब्यूट-2-ene. याचा IUPAC नेम काय आहे, ब्यूट-2-ene. आता पहा याच्यामध्ये डबल बॉन्डेड कार्बन कोणते आहेत,
तर हे दोन आहेत डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड असतो त्या दोन कार्बन ॲटमला काय म्हणायचं, डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. याच्यामध्ये मी फर्स्ट काय ड्रॉ करतोय, तर हे दोन डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. दीज टू आर डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. येथे सर्वांच्या लक्षात. तर हे दोन मी काय ड्रॉ केलेत, डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. फर्स्ट डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय काय अटॅच आहे, एक हायड्रोजन अटॅच आहे आणि एक हा मिथाइल ग्रुप अटॅच आहे. एक हायड्रोजन एक मिथाइल. पहा मी काय करतोय, मिथाइल ग्रुप इथे अटॅच करतोय CH3 आणि मी हायड्रोजन इथे अटॅच करतोय. येथे सर्वांच्या लक्षात. पहा सेकंड, दिस इज सेकंड डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. याला काय काय अटॅच आहे, एक हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. मी काय करतोय, इथे मी मिथाइल ग्रुप अटॅच करतोय CH3 आणि इथे हायड्रोजन अटॅच करतोय. आता नीट लक्ष इकडं, CH3 हे दोन कसे आहेत, हे दोन आयडेंटिकल आहेत ना. आयडेंटिकल म्हणजे काय, सेम आहेत. टू आयडेंटिकल ग्रुप्स लाय ऑन दी सेम साईड ऑफ डबल बॉन्ड. पहा हा डबल बॉन्ड, तर डबल बॉन्डची ही आहे अप्पर साईड आणि ही आहे लोअर साईड. पहा डबल बॉन्डच्या अप्पर साईडला दोन्हीच्या दोन्ही आयडेंटिकल ग्रुप आहेत. इथेही दोन्हीच्या दोन्ही आयडेंटिकल ग्रुप आहेत. त्यामुळे अशा आयसोमरला काय म्हणायचं, सिस आयसोमर. समजलं सर्वांना. पहा डबल बॉन्ड, दिस इज डबल बॉन्ड. जर डबल बॉन्डच्या ह्या साईडला एक मिथाइल ग्रुप आहे, ह्या साईडला एक मिथाइल ग्रुप आहे, ते दोन्हीही एकाच साईडला आहेत ना, मिथाइल. आणि त्यामुळे अशा आयसोमरला काय म्हणायचं, सिस आयसोमर. समजलं सर्वांना. टू आयडेंटिकल ॲटम्स ऑर टू आयडेंटिकल ग्रुप्स लाय ऑन दी सेम साईड ऑफ डबल बॉन्ड इज कॉल्ड सिस आयसोमर. आता पहा याचं आपण नाव काय लिहिणार, दिस इज कॉल्ड सिस ब्यूटोएनी. दिस इज सिस ब्यूटोएनी आहे. हा ब्यूटोएनी पण कोणता आहे, सिस आहे. सिस का आहे, कारण दोन मिथाइल ग्रुप किंवा दोन हायड्रोजन ॲटम हे डबल बॉन्डच्या एकाच साईडला आहेत, सेम साईडला आहेत, खालच्या साईडला आहेत. हे दोन वरच्या साईडला आहेत म्हणजे सेम साईडला आहेत. त्यामुळे आपण याला काय म्हणायचं, सिस म्हणायचं. आलं लक्षात. मग कंप्लीट नाव काय होईल तर सिस ब्यूटोएनी. याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला कसा काढणार, याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला तुम्ही असा काढणार, दिस इज CH3, दिस इज CH3. समजते सर्वांना. तर पहा हा काय आहे तुमचा सांगा, C डबल बॉन्ड C आहे. ह्या साईडला एक मिथाइल ग्रुप आहे, ह्या साईडला एक मिथाइल ग्रुप आहे. हे दोन्ही मिथाइल ग्रुप कसे आहेत, एकाच साईडला आहेत ना, सेम साईडला आहेत. त्यामुळे अशा आयसोमरला काय म्हणायचं, सेस आयसोमर. आता बरोबर त्याच्या अपोजिट असतो ट्रान्स आयसोमर. पहा ट्रान्स आयसोमर, ट्रान्स हा पण एक लॅटिन वर्ड आहे. जसा सिस हा एक लॅटिन वर्ड आहे, सेम त्या टाईप ट्रान्स हा एक लॅटिन वर्ड आहे. आणि याचा जो मिनिंग आहे तो मिनिंग काय होतो, अपोजिट साईड. सिस म्हणजे सेम साईड, ट्रान्स म्हणजे अपोजिट साईड. मग डेफिनेशन काय होईल, टू आयडेंटिकल ॲटम, टू आयडेंटिकल म्हणजे सेम, टू आयडेंटिकल ॲटम्स ऑर ग्रुप्स लाय ऑन दी अपोजिट साईड. हा फक्त सेम काढा, त्या ठिकाणी अपोजिटला. जर तुम्ही सीची डेफिनेशन लक्ष ठेवली तर ट्रान्सची डेफिनेशन एकदम इझी आहे. फक्त तिथलं सेम काढायचं आहे आणि त्या ठिकाणी अपोजिट टाकायचं आहे, डेफिनेशन तयार होईल. मग सांगा डेफिनेशन काय झाली, टू आयडेंटिकल ॲटम्स ऑर ग्रुप्स लाय ऑन दी अपोजिट साईड ऑफ डबल बॉन्ड. जर समजा आता दोन आयडेंटिकल ग्रुप हे जर डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला असतील म्हणजे ॲक्रॉस असतील तर अशा आयसोमरला काय म्हणायचं, ट्रान्स आयसोमर म्हणायचं. सेम एक्झाम्पल आपण घेऊया, ब्यूटोएनी. कोणतं एक्झाम्पल आहे, हेच एक्झाम्पल आहे ब्यूटोएनी. तर मी फर्स्ट काय ड्रॉ करतोय, तर हे डबली बॉन्डेड कार्बन ॲटम इथे मी ड्रॉ करतोय, C डबल बॉन्ड C. हे काढले मी दोन डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. पहा ह्या फर्स्ट डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, हायड्रोजन आणि मिथाइल ग्रुप. पहा मी इथे काय करतोय, मिथाइल ग्रुप अटॅच करतोय आणि इथे करतोय मी हायड्रोजन अटॅच. त्यानंतर सेकंड डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, हायड्रोजन आणि मिथाइल. आता मी काय करतोय, इथे हायड्रोजन अटॅच करतोय आणि इथे मिथाइल ग्रुप अटॅच करतोय. आता मला सांगा CH3 हे आयडेंटिकल ग्रुप्स आहेत. हायड्रोजन हे आयडेंटिकल ॲटम्स आहेत. हे कुठे सांगा, अपोजिट साईड आहेत ना डबल बॉन्डच्या. हा डबल बॉन्ड त्याच्या ॲक्रॉस आहेत बरोबर. तर H आणि H कुठे अपोजिट साईडला आहेत. इथे H आणि H कुठे होते, सेम साईडला होते, एकाच साईडला होते. इथे H आणि H कुठे अपोजिट साईडला आहेत. CH3 कुठे अपोजिट साईडला आहेत. त्यामुळे अशा आयसोमरला काय म्हणायचं, ट्रान्स आयसोमर. एकदम इझी आहे. दी आयसोमर इन विच टू आयडेंटिकल ॲटम्स ऑर ग्रुप्स लाय ऑन दी अपोजिट साईड ऑफ डबल बॉन्ड इज कॉल्ड ट्रान्स आयसोमर. याचं नाव काय लिहिणार, तर याचं नाव लिहायचं ट्रान्सब्यूटोएनी. समजलं सर्व ना. हा आहे सिस ब्यूटोएनी, हा आहे ट्रान्स ब्यूटोएनी. याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला कसा करणार, याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला
पहा हा आहे तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, एक मिथाइल ग्रुप ह्या डायरेक्शनमध्ये, एक मिथाइल ग्रुप ह्या डायरेक्शनमध्ये, अँड दिस इज कॉल्ड ट्रान्स आयसोमर, दिस इज कॉल्ड ट्रान्स. पहा एक मिथाइल ग्रुप अपवर्ड डायरेक्शनमध्ये, एक मिथाइल ग्रुप डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, हे दोन मिथाइल ग्रुप एकमेकांच्या अपोजिट आहेत आणि त्यामुळे अशा आयसोमरला काय म्हणायचं, ट्रान्स आयसोमर. समजलं सर्वांना, नोट करा. हां न्यू पॉईंट आहे कंडिशन फॉर जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. तर जिओमेट्रिकल आयसोमेरिझमच्या कोणकोणत्या कंडिशन्स आहेत पहा. याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड. प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड कंपाऊंडमध्ये काय असला पाहिजे, डबल बॉन्ड असला पाहिजे. मग तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असेल किंवा नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड असेल, पण कंपाऊंडमध्ये काय पाहिजे, डबल बॉन्ड पाहिजे किंवा काय पाहिजे, सायक्लिक स्ट्रक्चर पाहिजे. तो कंपाऊंड कोणता पाहिजे, सायक्लिक पाहिजे. सायक्लिक म्हणजे कोणता सायक्लिक, अलिसायक्लिक. अलिसायक्लिक कंपाऊंड सांगितलं तर आपण पाठीमागं कोणकोणते, सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन, हे अलिसायक्लिक स्ट्रक्चर. आलं लक्षात. प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड ऑर सायक्लिक स्ट्रक्चर. सेकंड कंडिशन काय, डिफरंट ॲटम्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. कोणते ॲटम पाहिजेत, तर डिफरंट पाहिजेत. Different atoms or groups should be attached at each doubly bonded atoms. Each doubly bonded atom. मग ते कार्बन ॲटम असतील, नायट्रोजन ॲटम असतील किंवा कार्बन नायट्रोजन असेल, पण प्रत्येक डबली बॉन्डेड ॲटमला जे ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहेत ते कसे पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. तर आणि तरच त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल. आपण एक्झाम्पल्स काय पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल सी डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड सी. तर हे दोन काय झाले, डबली बॉन्डेड ॲटम झाले. कार्बन ॲटमची व्हॅलन्सी किती असते, 4 असते ना. ह्या कार्बनची व्हॅलन्सी 2 कंप्लीट आहे. समजा मी याला 2 ॲटम अटॅच केले, एक अटॅच केला ए आणि एक अटॅच केला बी. ह्याही डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला समजा मी एक अटॅच केला ए आणि एक अटॅच केला मी बी. तर हा कंपाऊंड जिओमेट्रिकल आयसोमेरिझम शो करेल का, ते आपण चेक करूया. मला सांगा हा काय आहे, दिस इज डबली बॉन्डेड ॲटम. दिस इज डबली बॉन्डेड ॲटम. येथे सर्वांच्या लक्षात, ज्या दोन ॲटममध्ये डबल बॉन्ड असतो त्यांना म्हणतात डबली बॉन्डेड ॲटम. पहा डबली बॉन्डेड ॲटमला जे ॲटम अटॅच असतील किंवा जे ग्रुप अटॅच असतील ते कसे पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. पहा ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, एक आहे ए अटॅच आणि एक आहे बी अटॅच. म्हणजे हे कसे आहेत, डिफरंट आहेत. येस. पहा ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, एक ए अटॅच आहे आणि एक पी अटॅच आहे. म्हणजे ह्याही डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, डिफरंट आहेत. ए वेगळा बी वेगळा म्हणजे डिफरंट अटॅच आहेत ना, आणि त्यामुळे हा कंपाऊंड जिओमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतो. समजलं सर्वांना. पहा नेक्स्ट एक्झाम्पल, सी डबल बॉन्ड सी. समजा याला अटॅच आहे ए, याला अटॅच आहे बी, याला अटॅच आहे बी, याला अटॅच आहे सी. पहा ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला, ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, ए आणि बी म्हणजे डिफरंट अटॅच आहे. ह्या डबली बॉन्डेड ॲटमला काय अटॅच आहे, बी आणि सी म्हणजे हे बी वेगळा सी वेगळा म्हणजे हे दोन डिफरंट झाले. हे सुद्धा दोन डिफरंट आहेत. आलं लक्षात. म्हणजे प्रत्येक डबली बॉन्डेड ॲटमला काय अटॅच पाहिजेत, तर डिफरंट ग्रुप अटॅच पाहिजेत. तर तो काय शो करतो, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतो. म्हणजे ह्याही कंपाऊंडमध्ये आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल. त्यानंतर आहे थर्ड एक्झाम्पल, सी डबल बॉन्ड सी. पहा याला अटॅच आहे ए, याला अटॅच आहे बी, याला अटॅच आहे सी, याला अटॅच आहे डी. पहा याच्यामध्ये आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का, येस. याच्यामध्ये आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल. रिझन काय, तर पहा ह्या डबली बॉन्डेड ॲटमला हे दोन डिफरंट ग्रुप अटॅच आहेत. ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला हे दोन डिफरंट ग्रुप किंवा ॲटम अटॅच आहेत. फक्त काय पाहिजेत, प्रत्येक डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जे दोन असतात ना अटॅच, हे दोन ते दोन कशा पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. तर आपल्याला त्याच्यामध्ये जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. त्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल सी डबल बॉन्ड सी. पहा समजा याला अटॅच आहे ए, याला अटॅच आहे ए, याला अटॅच आहे ए, याला अटॅच आहे ए. आता नीट लक्ष द्या, डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला हे काय अटॅच आहेत, ए अटॅच आहे आणि ते काय अटॅच आहे ए. म्हणजे ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, दोन्हीही सेम अटॅच आहेत, ए अटॅच आहे. तर अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का, नाही पाहायला मिळेल. समजतं ना सर्वांना. पहा ह्याही डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, हे दोन सेम आहेत. आलं लक्षात. त्यामुळे अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जी आय पाहायला मिळत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, सी डबल बॉन्ड सी. समजा याला अटॅच आहे ए, याला अटॅच आहे बी, याला अटॅच आहे
बी याला अटॅच आहे बी. आता नीट लक्ष द्या इकडं, ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, एक ए अटॅच आहे आणि एक बी अटॅच आहे. ओके ठीक आहे, इथे डिफरंट अटॅच आहे, नो प्रॉब्लेम. ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, आता दोन्हीच्या दोन्ही बी अटॅच आहेत. मी काय तुम्हाला सांगितले, फक्त एकाला असून चालणार नाही, दोन्हीही डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जे ॲटम किंवा ग्रुप अटॅच असतात ना ते डिफरंट पाहिजेत, तर त्या कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, तर याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळणार नाही. रिझन काय, कारण ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला दोन सेम अटॅच आहेत, याला अटॅच असून चालणार नाही, डिफरंट, दोन्हीलाही डिफरंट पाहिजेत. आलं लक्षात, डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स अटॅच ॲट ईच डबली बॉन्डेड कार्बन ॲटम, प्रत्येक डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला डिफरंट पाहिजेत. याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल, सी डबल बॉन्ड सी ए बी ए ए, याच्यामध्ये पाहायला मिळेल का आपल्याला, ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला दोन डिफरंट अटॅच आहेत, नो प्रॉब्लेम, इट्स ओके. पण ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला दोन्हीच्या दोन्ही सेम अटॅच आहेत, ए अटॅच आहे, आणि त्यामुळे अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळणार नाही. समजलं सर ना. तर प्रत्येक डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जे ग्रुप अटॅच असतात ना दोन, ते कसे पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. जर सेम असतील तर पाहायला मिळणार नाही. इथे पहा, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये याला दोन वेगळेत, याला हे दोन वेगळेत, याला दोन वेगळेत, याला दोन वेगळेत, याला हे दोन वेगळेत, याला हे दोन वेगळेत. म्हणजे प्रत्येक डबली बॉन्डेड ॲटमला डिफरंट ग्रुप अटॅच पाहिजेत. लक्षात तोच पॉईंट आहे हा, डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स शुड बी अटॅच ॲट ईच डबली बॉन्डेड ॲटम्स. समजलं सर्वांना. तर हे होते कंडिशन्स फॉर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नोट करा हे. याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड्स विल शो सेस ट्रान्स आयसोमेरिझम. खाली तुम्हाला हे जे चार कंपाऊंड दिलेत, ह्या चार कंपाऊंड्सपैकी किती कंपाऊंड सेस ट्रान्स आयसोमेरिझम शो करतात. सेस ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजेच जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. याचा आपण ॲन्सर पाहूया. ॲन्सर, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया. फर्स्ट कंपाऊंडमध्ये आपल्याला सेस ट्रान्स आयसोमेरिझम पाहायला मिळेल का. सेस ट्रान्स आयसोमेरिझम याच्यामध्ये फर्स्ट हा जो कंपाऊंड आहे तो तुम्हाला दिला आहे कंडेन्स फॉर्ममध्ये. तर आपण याचा काय करूया, एक सिम्पल फॉर्म काढूया आपण. मी फर्स्ट काय करतो आहे, हे दोन डबली बॉन्डेड कार्बन ॲटम इथं शो करतो आहे, सी डबल बॉन्ड सी. मला सांग, ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, दोन मिथाइल ग्रुप, CH3 टॉईस. याचा अर्थ काय, ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला दोन मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. एक मिथाइल ग्रुप मी इथे अटॅच करतो आहे, एक मिथाइल ग्रुप मी इथे अटॅच करतो आहे. ओके. ह्या कार्बन ॲटमला काय काय अटॅच आहे, हायड्रोजन आणि इथाइल ग्रुप अटॅच आहे. मी इथे करतो आहे एच अटॅच, एच, आणि इथे करतो आहे मी इथाइल ग्रुप अटॅच, किंवा मी इथे एच अटॅच करतो आणि इथे इथाइल ग्रुप अटॅच करतो C2H5. मला सांगा, हा कंपाऊंड सेस ट्रान्स आयसोमेरिझम शो करेल का. दीज टू आर डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. आपली कंडिशन काय आहे, डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला डिफरंट ग्रुप अटॅच पाहिजेत. ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, हा एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे, हा एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे हे दोन्ही सेमच आहेत ना. ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, एक मिथाइल आणि दुसरा पण मिथाइल. याच्याकडे तर तुम्ही नाही बघितलं तरी चालेल. परत याला डिफरंट आहेत, हायड्रोजन आणि इथाइल याला डिफरंट आहेत, पण याला सेम आहेत ना. दोन्हीला पण काय पाहिजेत, डिफरंट पाहिजेत, तर तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतो. याचा अर्थ हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करणार नाही. नो GI. इथं सर्वांच्या लक्षात असं लिहा एकदम सिम्पल फॉर्ममध्ये, नो GI, नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, नो सेस ट्रान्स आयसोमेरिझम. पुढे एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंडमध्ये पाहायला मिळेल का. हे आहेत दोन डबली बॉन्डेड ॲटम्स. सी डबल बॉन्ड सी. ह्या सीला काय अटॅच आहेत, दोन हायड्रोजन अटॅच आहेत, H. ह्या सीला काय अटॅच आहेत, दोन ब्रोमिन अटॅच आहेत, Br. याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का, नाही पाहायला मिळणार. कारण ह्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन, दोन्ही सेम आहेत. ह्याही डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला दोन्हीच्या दोन्ही Br आहेत. त्यामुळे याच्यामध्येही आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजेच सेस ट्रान्स आयसोमेरिझम पाहायला मिळणार नाही. नो सेस ट्रान्स आयसोमेरिझम. इथे लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये पहा थर्ड एक्झाम्पल हे आहे, दीज टू आर डबली बॉन्डेड ॲटम्स, सी
डबल बॉन्ड सी. पहा ह्या सीला काय अटॅच आहे, एक हायड्रोजन अटॅच आहे, एक हायड्रोजन अटॅच आहे, मी ते एच अटॅच करतोय. त्यानंतर ह्या सीला काय अटॅच आहे, हा C6H5 C6H5 म्हणजे फिनाइल ग्रुप अटॅच आहे. ह्या डबल बॉन्डेड कार्बन अटॅमला काय अटॅच आहे, हायड्रोजन आणि मिथाइल अटॅच आहे. हायड्रोजन आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. मला सांगा ह्या डबल बॉन्डेड कार्बन अटॅमला काय अटॅच आहे, एक हायड्रोजन एक फिनाइल म्हणजे डिफरंट आहे. आणि ह्याही कार्बन अटॅमला डिफरंट अटॅच आहे, एक हायड्रोजन आणि एक मिथाइल. येते सर्वांच्या लक्षात. पहा ह्या डबल बॉन्डेड कार्बन अटॅमला दोन वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत आणि यालाही दोन वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत. याचा अर्थ हा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल. येस. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल पहा. फोर्थ एक्झाम्पल तर हे आहेत दोन डबल बॉन्डेड ॲटम्स सी डबल बॉन्ड सी. पहा ह्या सेला काय अटॅच आहे, एक हायड्रोजन एक मिथाइल अटॅच आहे, एक हायड्रोजन एक मिथाइल अटॅच आहे. ह्या डबल बॉन्डेड कार्बन अटॅमला काय अटॅच आहे, एक Cl अटॅच आहे आणि एक CH3 अटॅच आहे, एक Cl अटॅच आहे आणि एक CH3 अटॅच आहे. याच्यामध्ये पाहायला मिळेल का सांगा. ॲन्सर काय असेल तुमचं. ह्या डबल बॉन्डेड कार्बन अटॅमला काय अटॅच आहे, एक हायड्रोजन एक मिथाइल डिफरंट आहे. ह्या डबल बॉन्डेड आयटमला एक क्लोरीन आहे एक मिथाइल आहे म्हणजे हे पण दोन डिफरंट आहेत. याचा अर्थ याच्यामध्येही आपल्याला काय पाहायला मिळेल, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये पाहायला मिळणार नाही आहे, थर्डमध्ये आणि फोर्थमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नोट करा हे. न्यू क्वेश्चन आहे. न्यू क्वेश्चन काय आहे, ड्रॉ सिस अँड ट्रान्स आयसोमर ऑफ दी फॉलोविंग कंपाऊंड्स ऑल्सो राईट देअर IUPAC नेम्स. तर आपल्याला हे जे दोन कंपाऊंड दिलेत ह्या दोन कंपाऊंडचे आपल्याला काय काढायचे आहेत, सेस आणि ट्रान्स आयसोमर काढायचे आहेत प्लस त्यांचे काय लिहायचे आहेत आपल्याला IUPAC नेम लिहायचे आहेत. आलं लक्षात. याच्यामध्ये आपण काय करूया, फर्स्ट कंपाऊंड घेऊया. याच्यामध्ये आपण फर्स्ट कंपाऊंड घ्या. फर्स्ट कंपाऊंड हा आहे कंपाऊंड. मला सांगा हे दोन कोणते आहेत, डबल बॉन्डेड कार्बन अटॅम CH डबल बॉन्ड CH. ह्या सीला काय अटॅच आहे Cl, ह्या सीला काय अटॅच आहे Cl. याचं फर्स्ट आपण काय करूया IUPAC नेम लिहूया. याचं IUPAC नेम काय सांगा, दिस इज फर्स्ट कार्बन अटॅम किंवा हा सुद्धा फर्स्ट होऊ शकतो, नो प्रॉब्लेम. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन अटॅम, दिस इज सेकंड कार्बन अटॅम. हा Cl कुठे अटॅच आहे, फर्स्ट कार्बन अटॅमला अटॅच आहे. हा Cl कुठे अटॅच आहे, सेकंड कार्बन अटॅमला अटॅच आहे. टोटल Cl किती आहेत, दोन आहेत. त्यामुळे आपण काय लिहितो, डाय लिहितो. Clचं IUPAC नेम काय, क्लोरो डायक्लोरो. पुढे वर्ड रूट काय येणार सांगा, ईथ येणार. कार्बन कार्बन म्हणजे दोन बॉन्ड आहेत, सॉरी दोन कार्बन अटॅम आहेत त्यामुळे ईथ येणार. आणि कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्यामुळे प्रायमरी सफिक्स काय येणार ENE येणार. इथे काय येणार कॉमा, इथे येणार डॅश. 1,2 डायक्लोरो इथिन, 1,2 डायक्लोरो इथिन. समजलं सर्वांना. याचा आपल्याला काय करायचं आता, सेस फॉर्म आणि ट्रान्स फॉर्म काढायचा आहे. कसं करणार, फर्स्ट आपण काय करूया, हे डबल बॉन्डेड कार्बन अटॅम काढूया 1 and 2. तर दिस इज फर्स्ट डबल बॉन्डेड कार्बन अटॅम, दिस इज सेकंड डबल बॉन्डेड कार्बन अटॅम. याचा सेस आणि ट्रान्स काढायचा आहे. ह्या कार्बन अटॅमला काय अटॅच आहे, हायड्रोजन आणि क्लोरीन अटॅच आहे. मी तर काय करतोय, हायड्रोजन अटॅच करतोय आणि ते मी क्लोरीन अटॅच करतोय, क्लोरीन. आलं लक्षात. त्यानंतर ह्या डबल बॉन्डेड कार्बन अटॅमला काय अटॅच आहे, हायड्रोजन आणि क्लोरीनच अटॅच आहे. सेस काढायचं असेल तर काय करायचं, मला हायड्रोजन ह्या साईडला काढावं लागेल आणि क्लोरीन मला ह्या साईडला काढावं लागेल. अँड दिस इज कॉल्ड सेस. दिस इज कॉल्ड सेस. सेस म्हणजे काय, आलं लक्षात. आयडेंटिकल ॲटम्स, two identical atoms lie on the same side of double bond is called cis isomer. आहे ना लक्षात. सेस आयसोमर म्हणजे काय, तर सेस आयसोमर म्हणजे काय, दोन आयडेंटिकल ॲटम हे डबल बॉन्डच्या सेम साईडला असतात त्याला म्हणतो आपण सेस आयसोमर. दिस इज सेस आयसोमर. मग याचं कंप्लीट IUPAC नेम काय होणार, सिस 1,2 डायक्लोरो, सिस 1,2 डायक्लोरो इथिन. आता मला ट्रान्स काढायचं आहे. ट्रान्स करताना काय करायचं, C डबल बॉन्ड CHCl. आता ट्रान्स काढायचं आहे म्हणजे Cl आपल्याला याच्याबरोबर अपोजिट करावं लागेल H. म्हणजे पहा टू आयडेंटिकल ॲटम्स हे कुठं आलेत, अपोजिट साईड आलेत ना. फक्त हा Cl वर न्या, हा H खाली आणा. काय तयार झाला, हा ट्रान्स आयसोमर. म्हणजे याचं IUPAC नेम काय लिहिता येईल, ट्रान्स 1,2 डायक्लोरो, ट्रान्स 1,2 डायक्लोरो इथिन. समजलं सर्वांना. तर हा सिस आहे, हा ट्रान्स आहे. नोट करा, हे व्हिडिओ पॉज करा आणि नोट करा. केलं. एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड काय आहे एक्झाम्पल पहा.
हा डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड सी ह्या सीला काय काटायचे एक मिथाइल आणि एक इथाइल ग्रुप अटॅच आहे मी इथे करतोय इथाइल ग्रुप अटॅच C2H5 आणि इथे करतो मी मिथाइल ग्रुप अटॅच ह्या सीला काय अटॅच आहे मिथाइल आणि इथाइल अटॅच आहे मी इथे करतोय मिथाइल ग्रुप अटॅच आणि इथे करतोय मी इथाइल ग्रुप अटॅच इथे सर्वांच्या लक्षात मला सांग हा इथाइल ग्रुप कसं लिहितात अजून हा इथाइल ग्रुप C2H5 आहे ना हा C2H5 असाही लिहितात पाठीमागं आपण सांगितलेलं आहे IUPAC नेम लिहिते वेळेस CH2CH3 हा असा लिहितात C2H5 म्हणजे काय CH2CH3 हाही C2H5 आपल्याला असं लिहिता येईल CH2CH3 कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब नाही झाली पाहिजे कुठेही अशा पद्धतीने ते अटॅच करायचे आहेत लक्षात सांगायचं IUPAC नेम काय असेल आता तुम्ही कोणत्याही एनकडे नंबरिंग करू शकताय 1 2 3 4 5 6 याचा IUPAC नेम काय आहे 3ला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे 4ला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे काय लिहिणार 3 4 डायमिथाइल 3 4 डायमिथाइल टोटल कार्बन किती आहेत मेन्शनमध्ये 6 त्यामुळे काय लिहिणार हेक्स पुढे काय लिहिणार ENEची पोझिशन सांगा काय लिहिणार 3 लिहायची का 4 लिहायची 3 लिहायची 3 हे झालं याचं IUPAC नेम 3 4 डायमिथाइल हेक्स 3 ENE तर याचं आपल्याला काय करायचं आहे सिस फॉर्म आणि ट्रान्सफॉर्म करायचं आहे मी फर्स्ट काय करतोय 3 नंबर आणि 4 नंबर कार्बन टर्म काढतोय कारण त्या दोन कार्बनच्या मध्ये काय आहे डबल बॉन्ड आहे थर्ड कार्बन टर्मला काय काढायचं आहे एक आहे इथाइल ग्रुप अटॅच एक आहे मिथाइल ग्रुप अटॅच मी करतो इथे मिथाइल ग्रुप अटॅच आणि इथे करतो मी इथाइल ग्रुप अटॅच इथाइल म्हणजेच कोणता C2H5 असं लिहिलं तर चालेल का CH2CH3 असं लिहिलं तर चालेल दोन्हीपैकी तुम्ही कसं लिहा C2H5 लिहा किंवा मग तुम्ही असं लिहिलं तरी चालेल CH2CH3 फोर्थ कार्बन टर्मला काय अटॅच आहे मिथाइल आणि इथाइल मी मिथाइल काय करतोय इथे अटॅच करतोय मिथाइल इथे आणि इथाइल ग्रुप इथे अटॅच करतोय CH2CH3 मला सांगा हा कोणता फॉर्म आहे सेस आहे का ट्रान्स आहे आयडेंटिकल ग्रुप हे कुठे आहेत डबल बॉन्डच्या सेम साईडला आहेत त्यामुळे हा काय झाला सेस दोन मिथाइल ग्रुप अप्पर साईडला आहेत दोन इथाइल ग्रुप लोअर साईडला आहेत त्यामुळे हा काय झाला सेस म्हणजे याचं कंप्लीट नाव काय होणार सांगा CIS 3 4 डायमिथाइल हेक्स 3 ENE याचं ट्रान्सफॉर्म कसं करणार सांगा ट्रान्सफॉर्म कसं करणार C डबल बॉन्ड C इथे मी अटॅच करतोय CH3 इथे अटॅच करतोय मी CH2CH3 आता ट्रान्सफॉर्म काढायचा असेल तर काय करायचं आयडेंटिकल ग्रुप अपोजिट साईडला आणायचे CH3च्या अपोजिट CH3 इथाइलच्या अपोजिट इथाइल CH2CH3 हा झाल्याचा ट्रान्सफॉर्म याचं नाव काय सांगा मग ट्रान्स 3 4 डायमिथाइल हेक्स 3 ENE ट्रान्स 3 4 डायमिथाइल हेक्स 3 ENE समजलं सर्व नाही नोट करा सेम क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे नोट करा याच्यावरती आपण एक नोट पाहतोय नोट काय हे दोन कंपाऊंड्स आहेत मला सांगा हे आहेत दोन डबली बॉन्डेड कार्बन टर्म यस ह्या डबली बॉन्डेड कार्बन टर्मला काय काय अटॅच आहे ह्या डबली बॉन्डेड कार्बन टर्मला अटॅच आहे एक हायड्रोजन आणि एक अटॅच आहे COOH ह्या डबली बॉन्डेड कार्बन टर्मला काय अटॅच आहे हायड्रोजन अटॅच आहे आणि काय अटॅच आहे COOH हा कोणता फॉर्म आहे दिस इज कॉल्ड सेस फॉर्म कारण डबल बॉन्डच्या सेम साईडला काय अटॅच आहेत आयडेंटिकल ॲटम अटॅच आहेत आयडेंटिकल ग्रुप अटॅच आहेत सेम साईडला त्यामुळे हा कोणता फॉर्म झाला सेस फॉर्म अँड दिस इज कॉल्ड मॅलिक ॲसिड सेस आणि ट्रान्स असल्यामुळं यांचं नावसुद्धा चेंज झालेलं आहे इथे कोणता फॉर्म आहे हा सिस फॉर्म कारण आयडेंटिकल ॲटम हे कुठे डबल बॉन्डच्या सेम साईडला आहेत त्यामुळे हा सिस फॉर्म आहे तर याला काय म्हणतात मॅलिक ॲसिड म्हणतात आता आपण COH आणि H आपण सेम ठेवलेत फक्त आपण यांच्या पोझिशन काय केल्या आपण चेंज केल्या तर यांच्या पोझिशन आपण चेंज केल्यामुळं आता आयडेंटिकल ॲटम किंवा आयडेंटिकल ग्रुप हे कुठं आलेत अपोजिट साईडला आलेत त्यामुळे हे काय झाले ट्रान्स आयसोमर झाला हा काय झाला ट्रान्स आयसोमर झाला आणि ट्रान्स आयसोमर झाल्यामुळे त्याचं नाव चेंज झालं तर याचं नाव काय झालं फ्युमॅरिक ॲसिड म्हणजे ॲटमची आणि ग्रुपची अरेंजमेंट चेंज झाल्यामुळं यांचं नावसुद्धा काय झालं चेंज झालं सेस फॉर्मला मॅलिक ॲसिड म्हणतात आणि ट्रान्स फॉर्मला काय म्हणतात फ्युमॅरिक ॲसिड म्हणतात आता सेम एक्झाम्पल खाली आहे
COH कार्बन कार्बन डबल बॉन्ड हायड्रोजन फक्त ह्या COHच्या ऐवजी आपण काय अटॅच केलं इथे मिथाइल ग्रुप अटॅच केला आहे. मला सांगा हा कोणता फॉर्म आहे. दिस इज कॉल्ड सिस फॉर्म कारण हायड्रोजन हे दोन आयडेंटिकल ॲटम कुठे आहेत डबल बॉन्डच्या सेम साईडला आहेत त्यामुळे हा झाला सिस फॉर्म. आलं लक्षात. आणि याचं नाव आहे आयसोक्रोटोनिक ॲसिड. हा फक्त COH करा त्या ठिकाणी CH राहिल्या काय तयार होतो आयसोक्रोटोनिक ॲसिड. आणि कोणता फॉर्म येतो सिस फॉर्म. सिस फॉर्मला काय म्हणतात आयसोक्रोटोनिक ॲसिड. आपण काय केलं आहे फक्त H आणि CH3च्या पोझिशन चेंज केला तो काय झाला ट्रान्सफॉर्म झाला कारण आयडेंटिकल ॲटम हे कुठं आलेत अपोजिट साईडला आलेत त्यामुळे हा काय झाला ट्रान्सफॉर्म झाला. इथे सर्वांच्या लक्षात आयडेंटिकल ॲटम अपोजिट साईडला आहेत हे नसू द्या पण हे आहेत ना आयडेंटिकल ॲटम दोन जरी असले तरी चालतात. दोन हे आयडेंटिकल ॲटम अपोजिट साईडला त्यामुळे हा झाला ट्रान्स आयसोमर आणि ट्रान्स आयसोमर झाल्यामुळे नावसुद्धा चेंज झालं. याचं नाव काय दिलं क्रोटोनिक ॲसिड. जो सिस फॉर्म आहे त्याचं नाव काय आयसोक्रोटोनिक ॲसिड आणि जो ट्रान्स फॉर्म आहे त्याचं नाव आहे क्रोटोनिक ॲसिड. जो सिस आहे तो आहे आयसोक्रोटोनिक ॲसिड आणि जो ट्रान्स आहे तो आहे क्रोटोनिक ॲसिड. म्हणजे हा मेन डिफरन्स आहे सिसमधला आणि ट्रान्समधला. सिसचं नाव जर एक असेल तर ट्रान्सचं नाव दुसरं असू शकतं. समजले सर्वांना. हे नोट करा. JEE मेन्स 2015मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन काय आहे विच ऑफ दी फॉलोविंग कंपाऊंड्स विल एक्झिबिट जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. खालीलपैकी कोणता कंपाऊंड जिओमेट्रिकल आयसोमेरिझम एक्झिबिट करेल शो करेल. कोणत्या कंपाऊंडमध्ये जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड दिला आपल्याला फर्स्ट ऑप्शन दिला आहे 2-phenyl ब्यूट 1-ene. 2-phenyl ब्यूट 1-ene स्ट्रक्चर काढायचं फर्स्ट. ब्यूट 1-ene याचं स्ट्रक्चर काढता येईल. याच्यामध्ये वर्ड रूट कोणता आहे ब्यूट. ब्यूट म्हणजे कार्बन किती असतात 4 असतात 1 2 3 4. पुढे काय म्हणलं आहे 1-ene याचा अर्थ 1 नंतर डबल बॉन्ड मग इथे काय देणार सिंगल बॉन्ड द्यायचा. पुढे काय म्हणलं आहे 2-phenyl याचा अर्थ सेकंड कार्बनटमला फिनाइल ग्रुप अटॅच आहे. दिस इज फर्स्ट कार्बनटम दिस इज सेकंड कार्बनटमला फिनाइल म्हणजेच काय तर बेन्झिन अटॅच आहे. राहिलेला व्हॅलन्सी कशानं सॅटिस्फाय करणार तुम्ही हायड्रोजननं. याची व्हॅलन्सी किती कंप्लीट आहे 2 कंप्लीट आहे म्हणजे याला आपल्याला काय करावं लागेल 2 हायड्रोजन अटॅच करावं लागेल 2 हायड्रोजन. याचे कंप्लीट झाले याला 2 कमी आहे याला 3 कमी आहे. मला सांग याच्यामध्ये डबली बॉन्डेड ॲटम कोणते आहेत तर डबली बॉन्डेड ॲटम हे 2 आहेत. डबली बॉन्डेड ॲटम हे आहे 2 कार्बनटम डबली बॉन्डेड. आपली कंडिशन काय आहे की डबली बॉन्डेड कार्बनटमला प्रत्येक डबली बॉन्डेड कार्बनटमला डिफरंट ग्रुप अटॅच असायला पाहिजेत. ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला डिफरंट ग्रुप अटॅच आहेत का हे 2 हायड्रोजन अटॅच आहेत ना. हे 2 हायड्रोजन मी थोडं असं लिहितो आहे तुम्हाला समजण्यासाठी. याला 2 हायड्रोजन अटॅच आहेत 1 and 2. मग मला सांगा ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला हे जे 2 ॲटम अटॅच आहेत ते डिफरंट आहेत का नाही आहे ते सेम आहेत. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळणार नाही. समजलं. प्रत्येक डबली बॉन्डेड कार्बोनेटमला किंवा कुठलेही ॲटम असतील डबली बॉन्डेड तर त्यांना डिफरंट ॲटम आणि डिफरंट ग्रुप अटॅच असायला पाहिजे. डिफरंट ॲटम किंवा डिफरंट ग्रुप अटॅच असायला पाहिजे. इथे काय होते दोन्ही सेम होते. इकडे डिफरंट आहेत एक आहे मिथाइल ग्रुप आणि एक आहे फिनाइल. इकडे असून चला नाही दोघांना पण डिफरंट पाहिजे तर जिओमेट्रिकल आयसोमेरिझम शो होतो. पुढे बी पहा 1,1 डायफिनाइल प्रोपीन. प्रोपीनचं स्ट्रक्चर कसं करणार याचं स्ट्रक्चर कसं करणार प्रोप म्हणजे किती कार्बन 3 1 2 3. ene म्हणजे काय डबल बॉन्ड इथे द्या किंवा इथे द्या. समजा आपण इथे डबल बॉन्ड दिला तर इथे काय देणार सिंगल बॉन्ड. इथे डबल दिला तर इथे सिंगल बॉन्ड. पुढे काय म्हणलं आहे 1,1 डायफिनाइल. दिस इज फर्स्ट कार्बोनेटम दिस इज फर्स्ट कार्बनटम दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड कार्बनटम. फर्स्ट कार्बनटमला काय अटॅच आहे फर्स्ट कार्बनटमला अटॅच आहेत 1,1 डायफिनाइल म्हणजे ह्या कार्बनटमला 2 फिनाइल ग्रुप अटॅच आहेत PH. एक फिनाइल फर्स्ट कार्बनटमला आहे दुसरा फिनाइल ग्रुप तिथंच आहे. हे झालं 1,1 डायफिनाइल. इथं 1 कमी आहे हायड्रोजन इथे 3 कमी आहेत. मला सांगा हा कंपाऊंड GI शो करेल का नाही शो करणार. का शो करणार नाही दीज 2 आर डबली बॉन्डेड ॲटम्स. हे 2 आहेत डबली बॉन्डेड ॲटम. ह्या डबली बॉन्डेड ॲटमला काय अटॅच आहे 2 सेम ग्रुप अटॅच आहेत ना. 2 सेम असतील तर जिओमेट्रिकल आयसोमेरिझम शो होत नाही. पुढे सी ऑप्शन 1-phenyl ब्यूट 2-ene. कसं करणार याचं स्ट्रक्चर ब्यूट 2-ene किती कार्बनटम आहेत 4 1 2 3 and 4. पुढे काय म्हणले 2-ene 2 नंतर डबल बॉन्ड 1 2 नंतर डबल बॉन्ड मग इथे काय देणार सिंगल बॉन्ड देणार. पुढे काय म्हणलं आहे 1-phenyl याचा अर्थ फर्स्ट कार्बनटमला फिनाइल ग्रुप. दिस इज फर्स्ट कार्बनटमला काय अटॅच करायचा
फिनाइल ग्रुप अटॅच करतात. फिनाइल म्हणजेच काय, बेन्झिन. येथे लक्षात करा, ह्या चारही कार्बन अटॅचच्या व्हॅलन्सी कंप्लीट करा. याला किती कमी सांगा अजून, ह्या कार्बन अटॅमला किती कमी आहेत अजून, 2 कमी आहेत ना. मग आपण याला काय करूया, 2 हायड्रोजन अटॅच करूया. म्हणजे आपण हे असं अटॅच करूया CH2. येथे लक्षात सर्वांच्या, ह्या कार्बन अटॅमला 2 हायड्रोजन अटॅम कमी होते, त्यामुळे आपण त्याला अटॅच केलं 2 हायड्रोजन. याला किती कमी आहे, 1 कमी आहे. याला किती कमी आहे, 1 कमी आहे. याला किती कमी आहे, 3 कमी आहेत. याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमरिझम आपल्याला पाहायला मिळेल का. हे आहेत 2 डबली बॉन्डेड ॲटम्स. हे आहेत 2 डबली बॉन्डेड ॲटम. ह्या 2 डबली बॉन्डेड ॲटमला काय काय अटॅच आहे, मी इथे खाली करतोय C डबल बॉन्ड C. ह्या Cला काय अटॅच आहे, 1 हायड्रोजन अटॅच आहे H. ह्या Cला अजून एक अटॅच आहे, हा CH2 PH अटॅच आहे, CH2 PH. येथे लक्षात. पुढे ह्या डबली बॉन्डेड ॲटमला काय काय अटॅच आहे, एक आहे हायड्रोजन अटॅच आणि एक आहे मिथाइल ग्रुप अटॅच CH3. ह्या डबली बॉन्डेड कार्बन अटॅमला काय अटॅच आहे, एक हायड्रोजन अटॅच आहे आणि एक CH2 PH अटॅच आहे, म्हणजे डिफरंट आहेत. ह्या डबली बॉन्डेड कार्बन अटॅमला काय अटॅच आहेत, एक हायड्रोजन अटॅच आहे आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे ह्याही डबली बॉन्डेड कार्बन अटॅमला 2 डिफरंट ग्रुप अटॅच आहेत. म्हणजे यालाही डिफरंट आहेत, यालाही डिफरंट आहेत, दोघांनाही डिफरंट ग्रुप अटॅच आहेत. आणि त्यामुळे हा कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमरिझम शो करतो. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, C ऑप्शन इज करेक्ट. 1 फिनाइल ब्यूटूएनी शो एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमरिझम. JEE मेन्स 2015 हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता. एकदम इझी आहे ना, नोट करा. जॉमेट्रिकल आयसोमरिझमवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. याच्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो थेओरेटिकल आहे आणि जो सेकंड क्वेश्चन आहे तो JEE मेन्स नीट लेवलचा आहे. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला जॉमेट्रिकल आयसोमरिझम इन सायक्लोअल्केन हा पॉईंट आपण पाहूया. थँक्यू.